राष्ट्रीय आदिम कृति समिति के संयुक्त तत्वाधान से हलवा समाज की ओर से अपनी विविध मांगों को लेकर अनिश्चितकालीन हड़ताल शहर के गोलीबार चौक परिसर में किया जा रहा है। इस दौरान कई सालों से उपेक्षित हलवा समाज की नागरिकों द्वारा शीतकालीन अधिवेशन में भी अपनी मांगे रखी गई। इसके बावजूद उनकी मांगों पर ध्यान नहीं दिया गया, ऐसी बात इस दौरान कही गई। मी भास्कर पराते, माजी नगरसेवक, राष्ट्रीय आदिम कृती समिती माजी नगरसेवक संघटना आणि सर्व संघटनाच्या वतीने गोळीबार चौकला 18 तारखेच्या मोर्चानंतर पुन्हा आमचं साखळी उपोषण सुरू झालेलं आहे। आज आमचा 5वा दिवस आहे साखळी उपोषणाचा। आमच्या ज्या मागण्या आहे त्या मागण्या रास्त मागण्या आहे आणि आम्ही मागण्याच्या संदर्भात 18 तारखेला खूप मोठा लाखोच्या संदर्भात मोर्चा काढला। डेप्युटी सीएम बरोबर आमची बैठक झाली आणि त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं, परंतु अद्यापही त्या आश्वासनाची पूर्तता झालेली कुठेही दिसून येत नाही। त्यांनी सांगितलं की बा ताबडतोब आम्ही एक समिती बनवून ताबडतोब तुम्हाला बोलू, तुमच्या नेत्यांना बोलू आणि तिथे तुमच्या नेत्यांना बोलून सगळ्या ज्या आहे तुमच्या जो विषय आहे, तुमच्या ज्या मागण्या आहे त्या मागण्यासंबंधी चर्चा करू आणि आमच्या जो विषय आहे राज्य सरकारने कुस्ती आमचा व्यवसाय आहे आणि हलवा आमची जात आहे, तर कुस्ती प्लस हलवा असं अमेंडमेंट करून राज्य सरकारने केंद्र सरकारला पाठवायचं आहे। तर ते अद्यापही त्यांच्या काहीतरी हालचाली दिसत नाही। त्यामुळे आमच्या समाजाने पुन्हा हा साखळी उपोषण ठेवलेला आहे आणि हा आमच्या बेमुदत उपोषण राहणार आहे। आम्ही हलवा बंधू शांत पद्धतीने हा उपोषण करणार आहोत। शासनाला जोपर्यंत निवडणुका येत नाही तोपर्यंत आम्ही दाखवून देणार आहोत आणि आम्ही सगळे एक आहोत। सर्वपक्षीय माजी नगरसेवक इथे आहे, कल्पक बनारकर जी आहे, श्रावण खापेकर आहे, जितू मोहाडीकर आहे, अश्विन अंजीकर आहे, रमेश पुणेकर आहे, आमचे प्रवीण बिसीकर आहे जे नेतृत्व करत आहे आणि समस्त हेमंत बर्डे सगळ्या समाजाचे आणि सगळ्या पक्षाचे सर्व कार्यकर्ते आम्ही इथे बसलेलो आहे। योगेश भाऊ गोंडाळे आहे, आमचे मनोज हेडाऊ आहे आम आदमी पार्टीचे। तर आम्ही हेच संदेश पक्षाला देणार आहोत की आम्ही सगळे एक आहोत। तुम्ही बघून घ्या, तुमच्या लोकसभा निवडणूक, विधानसभा निवडणूक येणार आहे। आम्ही जर एक झालो तर तुम्हाला खैर राहणार नाही। त्याच्यामुळे लवकरात लवकर सरकारने, कोणती सरकार असो त्या सरकारने जागे व्हायला पाहिजे आणि जागे होऊन आम्हाला ताबडतोब बोलवायला पाहिजे। आमच्या मागण्या ज्या ताबडतोब ज्या रास्त मागण्या आहे, अमेंडमेंटची मागणी आहे, आमच्या ज्या आहे जेव्हा लोकसभा विधानसभेमध्ये व्हेरिफिकेशन नाही तर या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये व्हेरिफिकेशन कसायला पाहिजे। आम्हाला आमचे षडयंत्र आहे या राजकीय पार्टीचं की आम्हाला लोकप्रतिनिधी बनण्यापासून परावृत्त करण्याचे त्यांचे जे षडयंत्र आहे। त्यांना माहिती आहे की यांना महापौर द्यावा लागेल, यांना उपमहापौर द्यावा लागेल, त्याच्यामुळे जाणीवपूर्वक आमच्या आरक्षणाच्या नावावर इतर लोकांना निवडणूक लढवून ते आम्हाला कुठेतरी दाबण्याचा त्यांचा प्रयत्न आहे। एकेकाळी आमच्या समाजामध्ये खासदार होते, MLC होते, आमच्या समाजामध्ये आजही होऊ शकतात आणि आम्ही एक करून आमच्या राष्ट्रीय आदिम कृती समितीच्या बॅनरखाली पुढच्या सगळ्या हालचाली करणार आहोत। त्या हालचाली आम्ही भविष्यात त्या सगळ्या दिसणार आहे त्यांना। आम्ही आज इथून बोलून दाखवत नाही, पण आम्ही जे करू ते मोठं महागात पडणार आहे सगळ्या पक्षाला। तर आमच्या मागण्या लवकरात लवकर सगळे डेप्युटी सीएम सगळ्यांनी बोलवावे आम्हाला आणि लवकरात लवकर आमच्या विषय केंद्राला पाठवावे। आचारसंहितेच्या अगोदर हे सगळं होणार नाही तर पुढील जे आहे पुढील सगळं महागात पडणार आहे। आम्ही आमच्याच बॅनरवर जे काही करणार आहोत ते करू आणि आम्ही सगळे एकसंघ आहोत हे आम्ही इथे सांगत आहोत।